नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वैर भाग 3. मागील भागात आपण पाहिले गोपाळरावाचं मन ताराचं पत्र वाचून दमलं. कितीतरी उशीर त्याला झोप येत नव्हती. उलट सुलट निरनिराळ्या विचारांनी त्याचं काळीज कुरतडत होतं. विचारांची टोचणी त्याला अगदी असह्य झाली. 20 वर्षाची तारा वंशाला धनी लाभावा म्हणून वनवन भटकत होती आणि त्याची 40शी उलटली तरी तो बाप होत नव्हता आणि त्याचे वैरी त्यांची औलाद वाढत होती, बलिष्ठ होत होती. इतक्याच गावातून मेलो मेलो वाचवा असा आवाज आला. गोपाळराव चरफडून उठला. त्याने बाहेर पाहिले खिडकीतून, पण अंधारात त्याला काहीच दिसले नाही. आज कोणाचा तरी मुर्दा पडला असा त्याने अंदाज केला आणि पुन्हा अंग टाकलं आणि डोळे घट्ट मिटून घेतले. त्याबरोबर दरवाजावर मल्ल्या ओरडला, उघडा उघडा, दरवाजा उघडा. करीमने दरवाजा उघडला. मल्ल्या रक्ताच्या थारोळ्यात होता. तो आत आला. गोपाळरावाने विचारलं, मल्ल्या, तुला कुणी मारलं? मल्ल्यानं सांगितलं, मला महिपतीनं मारलं. त्यानंतर गोपाळरावांनी चिम्याला हळद कडवायला सांगितले. तिने हळद कडवली आणि मल्ल्याच्या अंगाला चोपडली. जखमा बांधल्या त्याच्या. मग मल्ल्या कणत पडला आणि नंतर गोपाळरावानं अंग टाकलं. सकाळी गोपाळरावांनी गोविंदराव भिडेंना बोलवले. गोपाळरावांनी गोविंदरावाला, रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं. त्यात मला कुणीतरी गोळी घातली आणि ही खबर तुम्हाला समजली तेव्हा तुमची वाचाच बसली असे सांगितले. त्यावर गोविंदराव पंचांग पाहू लागले. गोविंदरावांनी उपाय सुचवला की तुमच्यावरती काळ भैरवाचा कोप झाला आहे. त्यासाठी तुम्हाला स्वप्नशांतीचे गाव जेवण घालावे लागेल. गोपाळरावाने हे मंजूर केले. आता पाहूया पुढे. भर दुपार झाली होती. उन्हाचा रग झाला होता. वेळापूरच्या सभोवती असलेल्या डोंगराळ प्रदेशावर नि त्या घनदाट हिरव्या झाडीवर ऊन वर्षत होतं. अगदी डोंगराच्या पायथ्यालाच घसरा देऊन वारणा नदी पूर्वेकडे धावत होती. तिचं पात्र त्या उन्हात लखलखत होतं. त्या नदीपासून गावापर्यंत पसरलेला शिवार निर्जन भासत होता. शेतात काम करणारी माणसं सावली धरून बसली होती. काही आडवी झाली होती. पाखरं झाडावर विसावली होती. ती उडत नव्हती. सावलीत बसून पंख साफसूफ करीत एखादी शीळ घालीत होती. नदी आणि डोंगर यापासून जवळच महिपती आणि मुकुंदा या दोघांचे 2 मळे होते. अगदी मांडीला मांडी घालून बसले होते. दोहोंच्या मध्ये एक बांध होता. दोहींकडे 2 विहिरी त्यांना मुबलक पाणी देत होत्या. अनेक झाडांनी त्या 2 मळ्यांवर सावली धरली होती. दोन्ही मळ्यात ऊस, हळद, मिरची, मका या पिकांना जोर आला होता. कांदे, वांगी, कोथिंबीर, लसूण या लहान पिकांनी जमिनीचा कण व्यापला होता. सर्वत्री आनंद वातावरण खेळत होतं. उन्हानं तापलेली अनेक पाखरं त्या थंडगार छायेत विसावा घेत होती. मुकुंदाच्या मळ्यात राजारामानं मोठ जुंपली होती. त्याचा गडी मोठ हाकीत होता आणि राजाराम उसाला पाणी पाजीत होता. पलीकडे महिपतीच्या मळ्यात सामसूम होती. उन्हामुळे महिपती
आपल्या घरात विश्रांती घेत होता. पण पडल्या पडल्या त्याला झोप लागली होती. अजून त्याची गुना जेवण घेऊन आली नव्हती आणि गुना जेवणाची पाटी डोकीवर घेऊन त्या पादीनं धावत होती. तिला आज उशीर झाला होता म्हणून ती पाय उचलीत होती. पण तिला मल्ल्याची भीती वाटत होती. या पादीत तो मल्ल्या आपल्याला केव्हा ना केव्हा नक्की दगा करील असं तिला पुन्हा पुन्हा वाटत होतं. मल्ल्याला काळीज नाही, तो सापासारखा आहे आणि त्याला रात्री दुखावला आहे. तो डाव धरून घाव घालील. मग काय करायचं या विचारानं तिचं मन पोखरून काढलं होतं. पण ती पाय उचलीत होती आणि ज्या ठिकाणी मल्यानं तिला डोळा मारला त्या ठिकाणी येताच ती फारच भ्याली होती. तिनं गरकन वळून पाहिलं पण मागे कुणीही नव्हतं. मग ती अंगावर काटा शिवरल्यासारखं करून पुढे निघाली आणि मळ्यात शिरताच तिनं सुटकेचा निश्वास सोडला. परंतु मळ्यात शांतता होती. मैपती निजला होता. समोर राजारामाच्या विहिरीवर चाक कुई कुई करत होतं. गुणानं जेवणाची पाटी घरात ठेवली आणि ती वांगी कांदे कोथिंबीर जमवीत निघाली. उगीचच हिंडू लागली. तिला राजारामला भेटायचं होतं म्हणून ती राजारामाच्या उसाकडे सरकू लागली. पण तिकडे बाप उठेल याची तिला काळजी होती. आपण राजारामाच्या उसाजवळ जाऊ आणि तो आपल्याला उसात घेईल. मग तो लवकर सोडणार नाही आणि तिकडे मैपती जागा होईल याची तिला भीती वाटत होती. परंतु अखेर ती राजारामाच्या कुपाडी शेजारी गेली. तिने मान उंचावून उसात नजर टाकली परंतु ती गरकन फिरली. तिनं आपल्या घराकडे पाहिलं आणि त्याच वेळी राजारामनं तिला उसात ओढली. नका नका, मला सोडा. बाबा उठतील आणि घोटाळा होईल. तिनं तक्रार केली. नाही सोडणार. त्यानं तिला अधिकच जवळ घेतली आणि म्हणाला, मेली पिडाच झाली ही. पिडा? मग इकडं का आलीस? 2 दिवस चांद दिसला नाही म्हणून. मग आता दिसला का? दिसला की. गुना हसत म्हणाली. चांगला पोटाशी कवटाळून बसलाय. आणि एकाएकी आई ग करून गाल चोळीत ती दूर झाली. 2 पावलं मागं सरून तळ हातानं डावा गाल चोळीत रुसका चेहरा करून म्हणाली, खरं सांगू? काय? हे बरं नवं. काय झालं? काय झालं नाही, पर होईल. काय होईल? हळदीला फूल येतं तसं होईल. खरं हाय तुझं. राजाराम गंभीर झाला. म्हणाला, गुना जा, आबा उठेल. गुना हसली आणि उसाबाहेर पडली. मी समोर मैपतीला पाहून भयभीत झाली. क्षणात तिला हुडहुडीत भरली. जीभ कोरडी पडली. हातापायात वारं भरलं आणि ती तशीच पाय ओढीत घराकडं निघाली. मैपती निर्विकार चेहरा करून गुणाकडे पाहत होता. त्यानं उसातील बोलणं ऐकलं होतं पण तो शांत होता. सगळं काही ऐकून वडील काहीच कसा बोलत नाही याचे गुणाला नवल वाटले. नीती आपल्यावर भयंकर संकट येणार असा विचार करून ती घरात गेली. भाजीपाल्याची पाटी घेऊन गावाकडे निघाली. जेव्हा गुना मळ्यातून निघून पादीत उतरली तेव्हा तिला दुसरी भीती भेडसावू लागली. बापाची भीती दूर झाली तर मल्याच्या भीतीनं
तिची पाठ धरली. गुना घाई करून पावलं उचलत होती. दूरचा कानोसा घेत होती. मल्ल्या येईल, आडवा उभा राहील, हात धरेल, वाटेल ते करेल. मग आपण काय करणार? आपलं काय चालणार? त्या हत्तीसारख्या क्रूर माणसाला आपण कसा प्रतिकार करणार? आणि जर त्यानं सूड घेतला, आपली अब्रूच कशाला? नुसता हात जरी धरला तरी आपल्याला जगणे कठीण होईल. लोकांना तोंड दाखवायला मुश्किल होईल. मग ती अधिकच घाबरली. तिला सर्वत्र झाडाझुडपात मल्ल्याचे ते तांबारलेले डोळे दिसू लागले. मल्ल्या आडवा आल्याचा भास होऊ लागला. ती भांबावली. तिनं समोर पाहिलं आणि गाव जवळ आल्याचं पाहून तिचा जीव भांड्यात पडला. पुन्हा घाई करून ती गावात शिरली नि निर्भय झाली. गुना मुळकाच्या घडीत शिरली आणि पुढे चालू लागली. पण गपकन थांबली. तिला समोरून मल्ल्या येताना दिसला. पुन्हा ती भ्याली. आता कुणाच्या तरी घरी शिरून दडावे असे तिला वाटून तिने आजूबाजूला पाहिले. पण कवाडे बंद होती. अजून शेतकरी आले नव्हते. फक्त पोरं खेळत होती. त्या पोरांना पाहून आपण रानात नसून गावात आहोत हे तिच्या लक्षात येऊन ती पुन्हा निर्भय झाली. मी धीर करून पुढे निघाली. गुना पुढून येताना पाहून मल्ल्या किंचित थांबला. निर्विकार चेहरा करून गुनाकडे मुळीच न पाहता तो दिशा बदलून दुसरीकडे निघून गेला. गुनानं त्याच्या अंगावरच्या जखमा पाहिल्या आणि तशीच तिरपी पाहत ती पुढे सरकली. तिला आनंद झाला. राती आबानं याला भरपूर मार दिला म्हणूनच हा नरमला आहे. आता हा आपलं नावच काढणार नाही असा विचार करीत ती घरी गेली. गुना स्वयंपाकात गुंतली होती. वातावरण बोलकं झालं होतं. रानातून शेतकरी घरी आले होते. घरोघर दिवे जळत होते. पोरं खेळत होती. वासरं हमरत होती. नि दिवस मावळल्यामुळे कोंबडी आंधळी होऊन खुराड्याकडे कशी तरी पावलं टाकीत होती. गाव गजबजला होता. गुना स्वयंपाक उरकत होती आणि विचारही करीत होती. मल्ल्याचं चुकलं. त्यानं आगळीक केली. परंतु आबानं मार दिल्यानं तो भानावर आला आहे. उगीच वैर नसावं. जर त्यानं आता माझं नाव काढलं नाही तर याला कोण हात लावील? बाकी तो वटणी आला आहे. आता त्याला भिण्याचे कारण नाही. आता तो माझी पाठ घेऊ शकत नाही. जर त्यानं माझी पाठ घेतली तर त्याचा खून पडेल. या विचारातच गुनानं स्वयंपाक उरकला. सकाळ झाली. गावगाडा आपल्या मार्गानं चालू लागला. गुराख्यांनी गुरं सोडली. गुरांनी पात भरली. पोरं गाणं गात रानात निघाली. उगवत्या सूर्याकडं पाहून एक पोर गाऊ लागलं, ही भाग्याची माऊली आली बघा, सकाळ आमची झाली. गाव गजबजला होता. गावातल्या देवळात गुरव शिंग फुंकीत होता. त्याची पोरं घंटा वाजवीत होती. त्या घंटेचा नाद सर्वत्र निनादत होता. वातावरणात आनंद खेळत होता. गुना पेटेतून घराकडे निघाली होती. तिला तेल्याच्या बोळ्यात राजाराम भेटला. तो रानात मळ्याकडे निघाला होता. त्याला पाहून गुनाला आनंद झाला. ती गपकन थांबली. काहीतरी आठवून लाजली. नजर जमिनीवर अंथरून हसून म्हणाली, कुठं निघाला सकाळ सकाळी? रानात. राजाराम म्हणाला, काय आणलंस?
मीठ संपलं होतं. गुना पदरात हसू दडवीत म्हणाली, एक गंमत सांगू? सांग की, पण लवकर. रात्री तुमचं आबा आमच्या घराकडं आलं होतं महागौरीचा विचार कराय. मग त्यात कसली गंमत? ऐका तरी. काय ऐकू? त्यांनी महागौरीचा विचार करायचा सोडून माझ्या लग्नाचाच विचार करू माझं लगीन ठरवलं. काय? तुझं लगीन ठरवलं? पण कुणा संग? कुणा संग बी? तुम्हासनी काय करायचं? राजा संग? अगं पण नवरा कोण? त्याचं नाव गाव काय सांग की. ते मी सांगणार नाही. गुना तोंडाला पदर लावून म्हणाली, आधी माझं लगीन ठरलं नि मगच महागौरीचा विचार झाला. आता माझं नाव काढायचं नाही. अगं पण तुझं लगीन कुणाबरोबर होणार? नवरदेव कोण ते तरी सांग की. तुम्हासनी ते कशाला पाहिजे? गुना चिडक्या स्वरात म्हणाली. ते सारं जवाचा तवा समजलं. आता जावा. असं म्हणून गुना बाजूला देऊन पुढे सटकली आणि अस्वस्थ होऊन राजाराम रानात गेला. गुणाचं लग्न कुणाबरोबर होणार ह्या विचारानं त्याचे काळीज कापले. तो वेड्यासारखा मळ्यात जाऊन गुणाची वाट पाहू लागला. दुपारी गुना मळ्यात आली तेव्हा त्याला आनंद झाला. पण ती राजारामाच्या मळ्याकडे येतच नव्हती. त्यामुळे तो बेचैन झाला होता. तिला मळ्यात पाहून त्याची ओढ वाढली, पण ती अंगणातून हलत नव्हती. त्यामुळे गुना हातची गेली या विचारानं राजारामचं काळीज दुभंगलं. तोच गावाकडून मुकुंदा आला. त्यानं धावेवर बसून राजारामाला जवळ बोलवले नि म्हणाला, राजाराम, मी आता तुझं लगीन करणार. तुझी आई मेली. तिनं तुझं बाशिंग बघितलं नाही. ती बिचारी तुरुंगात असतानाच गेली. आता मी तुझं बाशिंग बघूनच मरणार. पर आबा नवरी? राजानं विचारलं. ती म्या पास गेली या. चांगली हाय. नि आता कुठवर आपण राहायचं? करूया तुझं लगीन. पण तिचं नाव काय, गाव काय? राजाराम उतावळा झाला. मुकुंदा म्हणाला, तापू नक. ती याच गावची हाय नि ती मैपताची गुना. कळलं का? गुणाचं नाव ऐकून राजाराम एकदम गार झाला नि काहीच बोलला नाही. वेड्यासारखा हसू लागला. त्याचं हृदय आनंदानं भरलं. आता गुणाशी आपलं लग्न होणार ह्या विचारानं त्याचा आत्मा संतुष्ट झाला. तो गुमान उठला तेव्हा मुकुंदा म्हणाला, मी महागौरीचा बंदोबस्त करण्यासाठी गावात जातोय. लवकर ये. राजाराम काहीच बोलला नाही. तो आपल्या कामाला लागला. आपली कामे उरकू लागला. त्याला नवे बळ प्राप्त झाले. गुना आपली पत्नी होणार या विचारात तो स्वतःला विसरला नि काम करू लागला. येळापूरची महागौरी उद्यावर आली होती. गल्ली बोळावर चुरमुरी कागदांची तोरणं भिरभिरत होती. जागोजाग कमानी उभारल्या होत्या. गावातील माणसं आनंदित होऊन पेठेनं मिरवीत होती नि निर्भय झाली होती. मुकुंदा, मैपती, राणोजी, राजाराम हे दंड ठोकून ही महागौरी ओढून जिंकण्याचा निश्चय करून तयार झाले होते. परंतु यावेळी गोपाळरावचे बेचैन झाला होता. आपल्या फळीची जमवाजमव करून त्यानं घरोघर फिरून आपली माणसं उठवली होती. स्वप्न शांतीचे जेवण घालण्यासाठी अन्न खर्च
भिडेकडे देऊन जेवणाची तयारी केली होती. परंतु मल्ल्याचं चित्त जाग्यावर नव्हतं. देशमुख सांगेल तेवढंच काम करून तो खिन्न होऊन कसला तरी भयान विचार करीत होता. मैपतीने मारल्यापासून त्याला अन्न गोड लागत नव्हतं. तो गुणाला उचलण्याचा विचार करीत होता. तो जीवावर उदार झाला होता. मरायचंच तर असं तसं मरायचं नाही, गुणाला नष्ट करूनच मरायचं असा त्याने निर्धार केला होता. परंतु त्याच्या अंतरीची आग कोणालाच कळत नव्हती. गावात वातावरण तंग झालं होतं. उद्या महागौरी दिवशी खुनाखुनी होण्याचा संभव आहे असं वाटून गोपाळराव अस्वस्थ झाला होता. माणसं खडी करण्याची सर्व जबाबदारी भिडे, पांडू, महादू, मल्ल्या यांच्यावर सोपवून ज्योती पवार याला बरोबर घेऊन तो तालुक्याला गेला. उद्या आमची गावची महागौरी आहे. या जत्रेत 2 फळ्या उतरणार असून रक्तपात होण्याचा संभव आहे. तरी सरकारने आपले बळ पाठवून येळापुरात होणारा हा रक्तपात टाळावा अशी विनंती करण्यासाठी त्याने तालुक्याला धाव घेतली होती. उद्या महागौरीचा सण म्हणून शिवारातून शेतकरी आज लवकर घरी परतले होते. गुणानं कांदे, वांगी याने पाटी भरून सूर्याकडे पाहिले तेव्हा सूर्य मावळतीकडे निघाला होता. गुणा पादीत उतरलेली पाहून, तुझं लग्न कोणाशी ठरलं ते मला माहीत आहे हे सांगण्यासाठी राजारामही गावाकडे निघाला होता आणि लवकर जाऊन उद्याची तयारी करावी म्हणून मैपतही आज लवकरच गावाकडे निघाला होता. गुणा आपली गती वाढवीत होती. त्या गतीबरोबर तिच्या मस्तकात विचारांचीही गती वाढत होती. आता आपले लग्न होणार. लहानपणीचा आपला सोबती आता जन्माचा जोडीदार होणार. आपला संसार सुखाचा होणार. आपण आता एक मातब्बराची सून होणार नि राजारामासारख्या उमदा तरुण पती म्हणून लाभावून आपण जन्माचं सुखी होणार. देव पावला, मनासारखं घडलं. ज्याला चोरून हृदय दिले तोच हृदयाचा धनी झाला. एकाच गावी सासरनी माहेर अगदी मांडीला मांडी लावून बसलेले पाहण्याचा योग फक्त माझ्याच नशिबी आहे. माझे बाबा तर रोजच माझ्या सासरी आपल्या मित्राकडे येतात. तसेच ते पुढे येणार. रोज मला माझ्या जन्मदाता दिसणार. मीही केव्हाही उठून आपल्या आईकडे जाऊ शकते. माझं नशीब सिकंदर. म्हणूनच मला एकाच गावी सासरनी माहेर मिळालं. म्हणून आता देवाकडे एकच मागणं की देवा, ज्या येळापुरात माझं सासरनी माहेर आहे त्या येळापुराला आऊक दे. गुणा मनातल्या मनात देवाला हात जोडीत पुढे सरकत होती. एकाएकी तिला मल्याची आठवण झाली आणि ती पुन्हा दचकली. ती पात, ते निर्जन रान, तो एकांत, त्यामुळे तिला भीती वाटली. मल्ल्या आलाच तर काय होईल असा एक भयंकर विचार तिच्या मस्तकात नाचून गेला. तिने वळून मागे पाहिले तेव्हा धनगराचा बिऱ्या आपलं कोकरू ओढीत येताना दिसला. लहानसा बिरा यावेळी तिला डोंगरा एवढा दिसला नि ती निर्भय होऊन चालू लागली. गुणानं गती वाढवली. गुणाला गाठण्यासाठी राजारामही पाय उचलीत होता. गुणा इतकी का पडत आहे याचं त्याला नवल वाटत होतं. तोही आपली गती वाढवीत होता. नजरून झुगारून तिला पाण्याची खटपट करीत होता.
पण ती पाच नागबोळी वळणाची होती, त्यामुळे गुना दिसत नव्हती. गुना मल्ल्यानं ज्या जागी डोळा मारला त्या जागी येऊन थांबली. उगीच तिनं सर्वत्र नजर टाकली. नंतर परतून पाहिले. धनगराचा बिऱ्या येत होता. त्याचं ते कोकरू चालत नव्हतं. गुना गावाकडं फिरली आणि एका जाळीत दबा धरून बसलेला मल्ल्या वाघासारखी झेप घेऊन पुढे आला. त्यानं झपाट्यात गुनाला मिठी मारली आणि लांडग्यानं मेंढरू चेंबडावं तशी तिला चेंबडली. सर्व राग, सर्व शक्ती एकवटून त्यानं तिला आवळणीने उचलली. आई! गुनानं फक्त एकच किंकाळी फोडली, पण दुसऱ्याच क्षणी ती शक्तिहीन झाली. हा कोण आहे? आपण कुणाच्या मिठीत अडकलो आहे? आता काय होणार हे लक्षात येण्यापूर्वीच ती गलित गात्र झाली आणि मल्ल्या तिला काखेत घेऊन बाजूच्या घनदाट झाडीत शिरला आणि बिऱ्यानं जोरदार बोंब ठोकली. त्या बोंबीनं शिवार दणदणला. गावाकडं निघालेली माणसं धावली. राजारामनं धाव घेतली. महिपती पळत सुटला. हा हा म्हणता बिऱ्याभोवती लोकांची गर्दी केली नि गलका वाढला. बिऱ्या, काय झालं? गुणाकाला बिऱ्याचा जीव गुदमरला. अरे, काय झालं गुणाला? राजारामनं ओरडून विचारलं. त्याच्या तोंडचं पाणीच पळालं. मैपतीनं त्या पोराचा दंड धरून विचारलं. बिऱ्या, सगळं सांग. गुणाला काय झालं? तिला मल्ल्यानं पळवली. बिऱ्या म्हणाला. कुणीकडे गेला? सर्वांनी एकच प्रश्न केला आणि ह्या बाजूला असं म्हणून बिऱ्यानं डोंगराकडं बोट दाखवलं. सर्वांनी डोंगराकडे पाहिलं, पण मैपतीच्या डोळ्यांना अंधारी आली होती. त्याच्यावर आकाशच कोसळले. तो निर्बाण झाला, पिसाट झाला आणि ओरडला. गुणा!